आणि यानंतर बातमी रत्नागिरीतून आहे। पेट्रोल आणि डिझेलच्या दरामध्ये पुन्हा एकदा वाढ झाली आहे। पेट्रोल 83 पैशांनी महागलंय। आखाती देशातील युद्ध, कच्च्या तेलाचा पुरवठा यानंतर पेट्रोल आणि डिझेलच्या दरामध्ये चढउतार होताना दिसतायत। सीएनजीच्या दरामध्ये देखील 2 दिवसांपूर्वी वाढ झालेली आहे। मागच्या 4 दिवसांमध्ये पेट्रोल आणि डिझेलचे दर हे दोनदा वाढलेले आहेत आणि आत्ता रत्नागिरी शहरातल्या पेट्रोल पंपांवरची ही परिस्थिती आहे। साधारणपणे असं अपेक्षित होतं की ज्या पद्धतीनं मागच्या काही दिवसांमध्ये पेट्रोल पंपांवरती सकाळच्या वेळेला मोठ्या प्रमाणात गर्दी दिसून यायची, तशी गर्दी दिसते की काय, पण आत्ताचं घडीला मात्र चित्र जर बघितलं आपण तर गर्दी अगदी कमी प्रमाणात आहे। अगदी तुरळक गाड्या ज्या आहेत त्या इथं पंपांवरती येताना दिसतात। रत्नागिरी जिल्ह्यामध्ये साधारणतः पेट्रोल पंपांचा दर आजचा बघितला तर पेट्रोल 109.53 पैसे, डिझेल 96.6 पैसे इतका आहे। अर्थात कालचा दर जर बघितला तर पेट्रोल काल 108.63 पैसे होतं आणि डिझेल 95.12 पैसे होतं। अर्थात एकंदरीत अगदी लोकांच्या प्रतिक्रिया ज्या आहेत त्या काही प्रमाणामध्ये आपल्याला संमिश्र देखील पाहायला मिळालेल्या होत्या। गर्दी मात्र पेट्रोल पंपांवरती दिसून येत नाही आहे। मागच्या 2 दिवसांपूर्वी असलेली गर्दी आणि आत्ताच्या वेळेला सकाळी दिसणारी ही गर्दी याची तुलना केली रत्नागिरी शहरातली विशेषतः तर ती तुलनेनं कमीच म्हणावी लागेल। कॅमेरामॅन महबूब शेखसह अमोल मोरे, एबीपी माझा, रत्नागिरी। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।